जाओ। आज ते कदम महाराज अफजल खानाच्या जवळ गेले। महाराजांनी अफजल खानाला पहिलं आलिंगन दिलं। पहिलं आलिंगन यशस्वी झालं। अफजल खानाला महाराजांनी दुसरं आलिंगन दिलं आणि जगाला त्याच्यात बाहेर काढली। महाराजांच्या पाठीवरती वार करायचा प्रयत्न केला। महाराजांना टक्या जमला, अंगात चिलकत होती, जीव वाचला। महाराजांनी हात बाहेर काढला, हातात वागण्याच्या कुपसल्यात हात केला, हातला घेऊन बाहेर आला। अफजल खान ओरडला, या अल्लाह, आई जगदंब्याचा उदो झाला। छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खान मारिला। हे बघितलं बरोबर सैयद बंडा हात आला। सैयद बंडाने आपला तलवार बाहेर काढली आणि आपल्या तलवारीने राजाला मारणार। तोपर्यंत राजांचा शिवाजी माले हात आले, आपला दांडपट्टा काढला आणि शिवाजी मालेने आपल्या दांडपट्ट्याने सैयद बंडाचा दांडपट्टा खाली पाडला आणि इतिहास फुटला। होते शिवाजी म्हणून वाचले छत्रपती महाराज बाहेर आले। तर नमस्कार मंडळी, मी निखिल लिंगायत, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मी आज चाललोय पावसला, नवराई मंदिरात। इथे सुद्धा नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो। तर आम्ही चाललोय तिथे। तर माझ्यासोबत आहेत आमचे मालेगावकर बंधू निखिल, यांचं पण नाव निखिलच आहे आणि आमच्या सौभाग्यवती त्या सुद्धा आहेत। तर चलो निघूया। बन्नी भाऊ निघालो आम्ही पावस नवराई मंदिर। मगाशी मी चालत येत होतो, माझ्या बरोबर काही तुमच्या गावातली तरुण मुलं होती, लहान मुलं होती। त्यांच्याकडे बघितल्यावरती मला एकच गोष्ट वाटली
की छत्रपती शिवाजी राजांच्या काळातील मावळे नेमके असतील तरी कसे, तर ते नक्कीच पावस नगरीतल्या या तरुण पोरांसारखे असतील. श्री आई